गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध। मी गोधडी, एक साधे भोवते पण प्रेमाने भरलेले बिछाना। माझा जन्म कोण्या गावातल्या एका साध्या घरात झाला। माझी निर्मिती करणारी ती करती हातांनी मला फाटक्या जुन्या साड्यांपासून घडवले। त्या साड्यांमध्ये कितीतरी आठवणी गुंफल्या होत्या। एका साडीने आईचे लग्न पाहिले होते, तर दुसऱ्या साडीने मुलीच्या पहिल्या साखरपुड्यात हिरवी झाली होती। त्या जुन्या कपड्यातून काढलेल्या चिंध्यांना नवीन जीवनदान देण्याचे काम त्या हातांनी केले। मला एकेकाळी रंगीबेरंगी चिंध्या होत्या, पण आता ते रंग मावळले, फिक्के पडले। माझ्यात कुठे निळा, कुठे लाल, कुठे हिरव्या अशा अनेक छटा आहे। मी एक उत्कृष्ट शिल्पकलेत नमुना आहे। माझ्या अंगावरची प्रत्येक बारीक भरतकामाची सर, प्रत्येक टाका हा आईच्या, आजीच्या किंवा बहिणीच्या अथांग प्रेमाचा आणि संवेदनाचा पुरावा आहे। त्यांनी मला भारताना त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा, आशा, स्वप्न माझ्यात गुंफून टाकली। माझे जीवन अतिशय साधे पण गौरवाने भरगच्च आहे। मी कधी एका नवजात बाळाचे कोमल आसन बनते, त्याची ऊन करणारी झोप मी राखते। माझ्यातच आधाराने ते बाळ झोपी जाते आणि स्वप्न पाहते। मोठी झालेली मुलं मला जमिनीवर पसरून त्याच्यावर बसतात, खेळतात, आसपास गप्पा मारतात। मी त्यांच्या मैत्रिणीची, खेळाची साक्षीदार आहे। मी आजी आजोबांसाठी खास आहे। त्यांच्या काटाक्या कमरेची, वेदनाग्रस्त अंगाची उशी बनते। माझ्या मऊ पण आधारभूत सहवास त्यांना सुखद झोप देते। मी कुटुंबातील सगळ्यात लहान ते सगळ्यात वयस्कर अशा प्रत्येकासाठी एक सुखद, आरामदायी साचिनाचा ठरतो। पावसाळ्याच्या थंडगार आणि हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीत मी एकच भरवसा माझ्या एक एक तुकड्यातून ऊब येते। मी जणू घरातल्या प्रत्येकाची थंडीपासून रक्षण करणारी एक सुरक्षा कवच आहे। माझ्या आत कोणाचेही हाल होऊ नयेत म्हणून मी सतत ऊब देत राहते। वर्षानुवर्ष झाली, पिढ्यानपिढ्या बदलली, पण माझे महत्त्व कधीहीच कमी झाले नाही। मी हट्टू, माझी कडा निघून गेली, पण त्या कुटुंबाने मला कधीही टाकू दिले नाही। त्या जुन्या फाटक्या चिन्हांना नीटनेटके शिवून मला पुन्हा एकावर नवीन रूप दिले। आज मोठ्या शहरातील बंगल्यांमध्ये महागड्या रेशमी चादरी, पंख्याचे गादे आहेत, पण त्या खोलीतल्या एका कोपऱ्यात आजीच्या पलंगावर माझे अस्तित्व अजूनही कायम आहे। कारण मी फक्त एक बिछाना नाही, तर एक आठवण आहे। मी एक परंपरा आहे। मी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रेमाची, साधेपणाची आणि टिकवायची सजीव प्रतिमा आहे। माझ्या घरातल्या सगळ्यांच्या झोपेचे स्वप्न, त्यांचे हास्य, त्यांचे अश्रू गर्भित आहे। मी फक्त कपड्याचे तुकडे नाही, तर त्या संपूर्ण कुटुंबाच्या इतिहासाचा एक जिवंत खजिना आहे। मी गोधडी, एक साधी पण अमूल्य गोधडी। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।